आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळी। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती उल्हासनगरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले।
भारतीय घटनेचे शिल्पकार आमचे मुक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती पूर्ण भारतभर देशात पूर्ण जल्लोषाने साजरी करत असताना आज आंबेडकर नगरमध्ये स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। तसेच हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येऊन शांततेने आदर्श आचारसंहितेचा भंग न करता शांततेने या ठिकाणी लोकांनी सहकार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली। मी पूर्ण उल्हासनगर शहरवासियांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। सबसे पहले डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 128वीं जयंती की पूरे शहरवासियों को बहुत बहुत शुभकामनाएं, क्योंकि ये दिन हम बहुजनों को ही नहीं तो पूरे भारतवासियों के लिए बहुत हर्ष का दिन है कि इसी दिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जन्म हुआ और उन्होंने मानव मुक्ति का इतना बड़ा संघर्ष किया और सभी को समानता का न्याय दिलाया और संविधान की निर्मित की जिसमें हम सबको समान अधिकार मिले। सम्राट अशोक नगर से हर साल हमारी एक ही जयंती होती है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती महोत्सव समिति का गठन होता है। उसके अंदर हम सभी अलग अलग संगठन पक्षीय लोग एक साथ आते हैं और 13 तारीख को पूर्व संध्या को आप देख रहे हो कि सम्राट अशोक नगर में हज़ारों की तादाद पे लोग यहाँ आए हैं। उसी तरह 14 अप्रैल को मॉर्निंग में लुम्बिनी बुद्ध विहार में प्रोग्राम होगा और शाम को फिर इससे दुगनी भव्य रैली का आयोजन किया जाएगा। उल्लासनगर शहरवासियों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं। सभी बहुजन समाज के लिए आज का जो दिन है बहुत ही सुनहरा दिन है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इस भारत देश का संविधान लिखकर सभी बहुजन समाज को सामान्य रूप से सामाजिक न्याय बंधुता सभी को एक साथ अधिकार दिए हैं और सभी बहुजन जातियों का उन्होंने उद्धार किया हुआ है। तो हम सम्राट अशोक नगर में हर साल ये जयंती बड़ी धूमधाम से मनाए जाते हैं। आज पूर्व संध्या बाबासाहेबांना आपण त्रिवाण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत आणि सगळ्या उल्हासनगरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच रॅली शांततेत राखावी व शांततेत आणि रात्री 12 वाजल्यापासून सर्व दलित बांधव हा जन्मदिवस साजरा करत असतात। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी प्रथम सर्व शहरवासियांना सर्व वार्डवासियांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व माझ्या भगिनींना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते। जय भीम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्व शहरवासियांना आणि देशवासियांना हार्दिक शुभेच्छा।
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे विकास दिले त्या विकासामुळे आज देश प्रगती पथावर आहे, प्रगती करतोय। या देशातील जो बहुजन आहे, बहुजनांचा विकास करण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केलेले आहे, विचार दिलेले आहे। मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, विविध क्षेत्रामध्ये मग ते आर्थिक क्षेत्र असो, विविध क्षेत्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार दिलेत आणि त्या विचारानं भारताला जी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेप्रमाणे आज देश काम करतोय आणि मला विश्वास आहे की या राज्यघटनेप्रमाणे देश काम करतोय म्हणून या देशाचा विकास होतोय आणि अशाच पद्धतीनं यापुढेही देशाचा विकास होत राहील। जोपर्यंत राज्यघटना आहे तोपर्यंत देशाच्या विकासाची गती कोणी थांबवू शकत नाही। हा देश नक्कीच जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिला नंबर असेल याचा मला विश्वास आहे। मी पुन्हा संपूर्ण शहरवासियांना आणि देशवासियांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती आहे, त्यानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे सर्व भीमसैनिक हे महानगरपालिकेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी येत असतात, परंतु या महापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी या भीमसैनिकांसाठी कुठे पाण्याची व्यवस्था केलेली नाही। मी या आयुक्तांचा निषेध करतो। आम्ही गौतम बुद्ध नगर तर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलो। नरेश साळवे तर्फे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 128 जयंती तमाम नागरिकांना आणि भीमसैनिकांना आणि भारताच्या तमाम नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। 128व्या जयंतीनिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढा समुदाय जमला है, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सभी शहरवासियों को आरपीआई जिला अध्यक्ष भालेराव साहब के तरफ से और अल्पसंख्यक सेल के तरफ से, मुस्लिम समाज के विभाग के तरफ से, सभी मुस्लिम भाइयों के तरफ से बाबा साहब अम्बेडकर की जयंती की तरफ से हार्दिक शुभेच्छा और लाख लाख शुभेच्छा। त्यांना विनंती करते की पुढे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या
आहे. त्यानंतर विविध विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. जगातील वैयक्तिक लायब्ररी सर्वात मोठी लायब्ररी जी होती बाबासाहेबांकडेच आहे. आता प्रतिभेचा रेकॉर्ड कोणी तोडलेला नाही. 18 तास ते अभ्यास करायचे. आणि ह्या सर्वांचं जर साथ जर म्हणलं, जेव्हा बाबासाहेबांना घटना समितीचे प्राप्ती कमिटीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले, तर त्या सर्व ज्ञानाचं सार, सर्व जो कष्ट त्यांनी आयुष्यभर केले होते,
भारताचे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती या शहरामध्ये उत्सवात साजरी होत असताना मी सर्व शहरातील शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मंत्र घेऊन आपण सर्वांनी काम करावं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं कार्य नेहमीच राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा या शहरातील नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128वी जयंतीनिमित्त विठ्ठलवाडी विभागीय शाखेतर्फे आज अन्नदानाचं वाटप करण्यात आला. या अन्नदानाचं वाटप सूचना प्रमुख यादव चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. राजकीय उल्हासनगर शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.